तर बारामतीमध्ये शेतकरी मेळावा देखील पार पडला आणि या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवरती घणाघाती टीका केली। मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो, मी देखील घरातलाच आहे। वरिष्ठ म्हणत होते की सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा। मी अनंतराव पवारांच्या पोटी जन्माला आलो म्हणून मी अध्यक्ष नको म्हणाले आणि बाकीच्या परिवारांना मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं। मी जो उमेदवार उभा करणार आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघातील 5ही तालुक्यात लीड घेणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं। मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो, मी आहे ना, घरातलाच आहे ना। वरिष्ठ म्हणत होते की सुप्रियाला अध्यक्ष करा। सुप्रियाला केलं काय, अजित झाला काय, एकच आहे ना। जर तुम्ही घर एक समजता तर मी अनंतराव पवारांच्या पोटी आलो म्हणून मला अध्यक्ष धोको का? आता कुणाच्या पोटी कुणी यायचं काय माझ्या हातात आहे। त्याच्यामुळं हे जे काही चाललंय त्यामध्ये जरी माझ्या बाकीच्या परिवारांनी मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मात्र मला एकटं पाडू नये एवढीच विनंती करतो। थोडंसं रिस्पेक्ट असल्यामुळं उद्या मी उभ्या केलेल्या उमेदवाराला मी आणि माझ्या घरातली 2-4 लोक सोडली तर कुणी त्यांचा प्रचार करणार नाही। सगळी माझा परिवार माझ्या उलटा प्रचार करणार आहे। आता माझा परिवार हा सगळा आहे। त्यांनी उलटा प्रचार केला म्हणजे मी आज 30-32 वर्ष घास घासली। एक हनुमंतराव, तुम्ही असल्यावर बाकी कोणाची गरजच नाही। तुम्ही बाकीच्या इंदापूर तालुका, दौंड तालुका, पुरंदर तालुका, खडकवासला तालुका किंवा बोरवेल्ला मुळशी तालुका त्याची काळजी करू नका। मी आज तुम्हाला सांगतोय, इथं मंदिर आहे, मंदिराच्या साक्षीने सांगतोय, मी जो उमेदवार उभा करणार आहे या 5ही विधानसभा मतदारसंघात तो उमेदवार लीडवर असेल।